बाईची गांड काळी का असते? उत्तर, कारण ती जी जागा असते ती खाली असते आणि तिला आहे ना हवा लागत नाही म्हणून ती काळी असते. मंडळी, मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये कारण तुमचा टाईट होऊन जाणार आहे, है की नाही? अशी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडणार आहे आणि तुम्ही गरम होऊन जाणार आहे. ओके, तर आपण पुढचा प्रश्न बघू. बाईसोबत रात्री किती वाजेच्या नंतर कार्यक्रम केला पाहिजे? उत्तर, रात्री 11च्या नंतर कार्यक्रम केला पाहिजे किंवा मग तुम्हाला जसा वेळ भेटन तसा. पुढचा प्रश्न, बाईला करताना पलंगावर जास्त मजा येते की जमिनीवर? उत्तर आहे, काहींना पलंगावर येते तर काहींना जमिनीवर येते. काही तर येड्या बाबडीत घुसते, काही नाही तर ज्वारीत घुसते, नाही का? मंडळी, जर तुम्ही खरंच गरम होत असाल ना तर व्हिडिओ खरंच शेवटपर्यंत पहा बरं का. पुढे आणखी मजा येणार आहे. आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, सबस्क्राईब फॉलो नक्की करा बरं का. चला पुढचा प्रश्न बघूया. बाईसोबत जास्त वेळ कार्यक्रम करण्यासाठी म्हणजे टिकण्यासाठी जास्त वेळ काय केले पाहिजे? उत्तर, जास्त वेळ टिकण्यासाठी तर एकच उपाय आहे. पहिलं तर हळूहळू केलं पाहिजे, नाहीतर मग शिलाजीत गोळीचा वापर केला पाहिजे. पुढचा प्रश्न, अरे बापरे, कांदा खाऊन बाई सोबत कार्यक्रम केला तर काय होते? उत्तर आहे, कांदा खाऊन जर कार्यक्रम केला तर स्टॅमिना वाढतो, फुल जोश मध्ये माणूस येतो आणि फुल फॉर्म मध्ये येऊन कार्यक्रम करतो. पुढचा प्रश्न, माणसं बाईच्या तोंडामध्ये आपलं केळ का देतात? उत्तर, माणसाला वेगळी मजा घ्यायची असते म्हणून किंवा मग बाईला वेगळी मजा घ्यायची असते म्हणून देत असतो. अरे थांबा थांबा मंडळी, व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण तुमचे आवडीचे जे प्रश्न आहे ते पुढं पण येणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आज गरम केल्याशिवाय मी जाऊ देणार नाही बरं का. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढचा प्रश्न, बाईला छोटं रताळं का आवडत नाही? उत्तर आहे, कारण छोटं रताळं जे असतं ते पूर्ण आत जात नाही आणि बाईला भरभरून मजा येत नाही म्हणून बाईला छोटं रताळं आवडत नसतं, लंब लागतं. पुढचा प्रश्न, बाईला करताना पचपच आवाज का येतो? याचं उत्तर असं आहे, करताना जेव्हा बाईच्या बिळामध्ये हे ना चिकट पाणी साचलेलं असतं त्याच्यामुळे पचपच असा आवाज येतो. खरं ना? आता पुढचा प्रश्न, अरे बापरे, ह्यो पण भारी आहे. कोणती बाई मागच्या होलमध्ये घाला म्हणती? उत्तर आहे, जी बाई जास्त कांडावर आलेली आहे ती मागच्या होलामध्ये घाला म्हणते. अरे थांबा हो मंडळी, जर सप्त व्हिडिओ राहिला अजून गरम हा थोडस पूर्ण बघा. पुढचा प्रश्न, बाई करताना होठ का चावते? उत्तर, कारण ती फुल जोश मध्ये आलेली असते आणि तिला खूप मजा यायला लागत असते म्हणून ती होठ चावत असते. पुढचा प्रश्न, करताना काही बया पूर्ण भोंगळ्या का होत नाही? उत्तर, कारण त्यांना लाज वाटत असते किंवा मग कोणी आलं तर पटकन, है ना, म्हणून त्या होत नसत्या पूर्ण. ओके. पुढचा प्रश्न, काही बया त्यांचे बॉल का दाबू देत नाही? मंडळी, उत्तर असं आहे, कारण त्यांचे बॉल जास्त दाबल्याने दुखतात किंवा मग त्यांना ते आवडत नाही म्हणून त्या दाबून देत नसतात. मंडळी, आता मी इथपर्यंत तर गरम झालोच आहे, तर आता आटपून घेतो. तुम्ही काय करा, आता शेवटचा प्रश्न मी विचारतो आणि त्याचं उत्तर तुम्ही मला खरंच कमेंट मध्ये सांगायचं आहे बरं का. तर बघा, तुम्ही एखाद्या बाईसोबत कार्यक्रम केला आहे का? आणि केला असेल तर पहिला अनुभव कसा होता?
तुम्ही नक्की आणि खरंच उत्तर कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला म्हणल्यावर तुम्हाला आवडला असेल तर वरती तुम्हाला हा व्हिडिओ दिसला का? तो व्हिडिओ सुद्धा जाऊन बघा. त्याच्यात सुद्धा फुल फॉर्म मध्ये असा आणि तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. असंच भारी व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.